श्री भावार्थ रामायण आरण्यकांड अध्याय 11। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। पुढे संत श्रेष्ठ नाथ बाबा म्हणतात की दूषणांच्या वधानंतर खर आणि त्रिशरा श्री रामाना युद्धभूमीत येऊन म्हणतात की अरे रामा, आमच्या भावाला तू मारला आहेस, आता तुला आम्ही दोघे जण जिवंत सोडणार नाही। म्हणून त्रिशरा खराला विचारू लागला की हे दादा, आता तू फक्त बघत राहा, मी माझ्या एकाच बाणाने त्या रामाला मारतो, तू फक्त सैन्य सांभाळ असे म्हणतात। पुढे श्रीरामा पुढे येऊन म्हणतो, अरे रामा, आता तुला मी गिळण्यासाठी आलो आहो, तुला सोडणार नाही अशी वल्गना त्रिशरा करू लागला। त्यावेळी श्रीराम म्हणतात, अरे त्रिशरा, तुझा भाऊ गाढव आहे आणि तू 3 तोंडाचा आहेस, उघेच वल्गना करू नको। ज्या वेळेस माझ्या धनुष्यातून बाणाचा वर्षाव होईल त्यावेळेस तुला कळेल असे म्हणत असताना त्रिशरा श्रीरामावर असंख्यात बाणाचा वर्षाव करू लागला। त्याच वेळेस श्रीरामाने एकाच बाणाने त्या सर्व बाणांचा निर्धडण केले आणि श्रीरामाने आपल्या भात्यातून बाण सोडले। बाणाला बाण लागतात आकाशात कडकडाट होऊ लागला आणि सर्व सैन्य सैरावैरा पळू लागले। त्रिशरा रागाने तप्त झाला आणि त्रिशराने श्रीरामांच्या कपाळावरी बाणाने मारले, तेव्हा कपाळी कुठल्याही प्रकारची इजा नव्हती। उलट गंधाक्षदा श्रीरामाना लावून पूजा केली। आता तू मला 3 बाण मारले, आता मी तुला बाण सोडतो। तेव्हा श्रीरामाने जसे 14 विद्या असतात त्याप्रमाणे श्रीरामाने 14 बाण सोडले। त्यामुळे 4 बाणाने 4 वारू मारले, एका बाणाने सारथी मारले व एका बाणाने ध्वज पाडला, एका बाणाने रथाचा चक्का चूर केला। त्यावेळेस रागाने तप्त झालेला त्रिशरा श्रीरामाकडे पळत सुटला। त्याच वेळेस कार्तिक स्वामीने दिलेली शक्ती श्रीरामावरी टाकली, तेव्हा सर्व ऋषी ब्राह्मण पळ काढू लागले। सर्व देव चिंता करू लागले, आता राम वाचू शकत नाही अशी काळजी करू लागले। त्यात यमवरून इंद्र सर्व जण घाबरले, आता श्रीरामांचे काय होते की काय अशी चिंता करू लागले। त्यावेळी त्रिशराने शक्ती सोडली, तेव्हा शक्ती विचार करू लागली की मी श्रीरामाला शरण गेले तर मला मुक्ती मिळेल असे विचार करून ती शक्ती श्रीरामाना वंदन करून श्रीरामाच्या भात्यात स्थिरावली आणि श्रीरामाने सुवर्णपत्री बाण सोडला। त्यावेळी त्रिशरा त्या बाणाच्या पिसाराने आकाशात उडाला आणि खाली पडला, अंगामधून रक्त वाहू लागले। पुन्हा त्रिशरा सावध होऊन श्रीरामाना मारण्यासाठी पुन्हा 3 तोंड पसरून श्रीरामाना गिळण्यासाठी समोर येतो। त्याच वेळेस श्रीरामाना हसू आवरले नाही आणि हसत त्रिशराला मारण्यासाठी श्रीरामाने बाण सोडले, तेव्हा त्रिशराच्या अंगात बाण रुतले। त्यावेळी त्रिशरा नाचू लागला आणि अंगातील बाण उपडण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा ते बाण पुन्हा मध्येच जाऊ लागले। आता काय करावा असा विचार त्रिशरा करू लागला। त्यावेळी श्रीरामाने जाज्वल असा बाण सोडले, तेव्हा त्रिशराचे शिर आकाशात उडाले आणि खाली पडले। त्यावेळी त्रिभुवन हादरला, तेव्हा सर्व राक्षस पळू लागले। खर ऐकून सर्व सैन्याला अडवत होता, तुम्ही थांबा, मी त्या रामाला मारतो असे अभय देऊ लागला आणि खराने हातात धनुष्य घेऊन रथावरी आरूढ होऊन श्रीरामाकडे युद्ध करण्यासाठी आला आणि म्हणू लागला, हे रामा, आता माझे 2 भाऊ मारले आहे, आता तुला मी मारल्याशिवाय सोडणार नाही असे म्हणून रागाने खराने श्रीरामावरती बाणांचा वर्षाव करू लागला। त्यावेळेस श्रीरामही असंख्यात बाण सोडू लागले।
त्याच वेळेस श्रीरामाच्या कवच बंधनाच्या बाणांचा खराने खेद केला. मग मात्र इंद्राला व इतर देवतांना दुःख होऊ लागले. त्यावेळी श्रीराम पुन्हा बाण सोडतात व खराचा मुखोट पाडून त्याला घायाळ करतात. मग खर पुन्हा श्रीरामावरती दारुण अशा प्रकारची शक्ती सोडतो. त्यावेळी त्या शक्तीने श्रीरामांना वंदन करून श्रीरामाच्या भात्यात स्थिरावते. पुन्हा श्रीराम खरावर निर्वाणीचे बाण सोडतात. त्यावेळेस खर नुसता वल्गना करतो. खराचे बोलणे ऐकून त्याचा धिक्कार श्रीराम करतात व पुन्हा खर हातात गदा घेऊन श्रीरामावर धावून येतो व श्रीरामाला म्हणतो, आव्हान करतो. आव्हान करून ताबडतोब श्रीरामावर हल्ला करतो. तेव्हा श्रीरामाने पुन्हा खरावरती बाण सोडते. त्याच वेळेस खर मातंग अस्त्राचा वापर करून श्रीरामावर सोडले. तेव्हा सर्व पक्षी सैरा वैरा पळू लागले. सर्व देवांना भीती निर्माण झाली. त्याच वेळेस श्रीरामाने रुद्रमंत्राने त्या मातंग शक्तीचा पाडाव केला. त्यावेळेस मातंग शक्ती श्रीरामांना शरण आली आणि म्हणू लागली की माझा प्राण वाचवा, माझा प्राण वाचवा, माझा प्राण वाचवा असे म्हणत श्रीरामाचे चरण धरली. त्यावेळी श्रीरामांचा बाण सर्वांचा नाश करून परत भात्यात येतो. मग ते फावून खर पुन्हा वृक्ष उपडून श्रीरामांना मारतो. त्यावेळी श्रीराम बाण सोडले तेव्हा बाणांचा वर्षाव होऊन खराचा अंगातून रक्त वाहू लागले व त्याच वेळेस श्रीरामाने अंतक शस्त्रांचा प्रयोग करून खरांचा चिरछेद करतात. त्यावेळेस खर श्रीरामाचे स्तवन करतो व स्थिर श्रीरामाच्या पायाजवळ येऊन श्रीरामाचे गुणगान गातो व स्तुती करतो. मग श्रीराम ही खरांची प्रशंसा करतात. श्रीरामाचा विजय पाहून सर्व देव श्रीरामाची स्तुती करतात आणि श्रीराम खराला उत्तम गतीला प्राप्त करून देतात. आणि श्रीराम सर्व ऋषी वर्यांना वंदन करून म्हणतात की हा विजय केवळ तुमच्या आशीर्वादाने झाला अशी स्तुती करतात आणि म्हणतात की माझ्या जवळ तुम्हाला देण्यासाठी काही नाही. तेव्हा श्रीरामाने ते जनस्थान ब्राह्मणाला दान दिले. त्यावेळेस ब्राह्मण व ऋषी श्रीरामांची स्तुती करतात व श्री एकनाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्यायाची सांगता करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.